बायको म्हणाली की पोरानं शी केलेली आहे. नमस्कार. आजची सुरुवात गोकुळ दुधापासून बनवलेल्या चहापासून झाली. तोपर्यंत आमचे साहेब उठले होते. साहेबांना ॲज युजुअल चहातलं बिस्किट जे आहे ते खायचं होतं, पण साहेब अजून तंद्रीत होते. म्हणलं असू दे. चहा घेऊन ऑफिसला निघताना बघितलं की गाडीवरती भरपूर धूळ आहे. गाडी पुसून घेतली, मग हेल्मेट घातलं आणि मग ऑफिसकडे निघालो. ऑफिसवर पोहोचून फ्रेश झालो. हा आहे आजचा लुक. काही सिन्सिअर लोक ऑफिसची काम करण्याचं नाटक करत होते. म्हटलं चला रे फिरणे या. ऑफिसच्या खाली स्वतःच्या मॅनेजरला वैतागलेला एक माणूस दिसला. खूप वाईट वाटलं. तिथून स्टुडिओमध्ये गेलो. शो सुरू झाला होता. तोपर्यंत बायकोचा फोन आला. टेन्शनमध्ये होती. मी म्हटलं की ठीक आहे का, ही पण वेळ निघून जाईल. भूक लागली होती, जेवून घेतलं आणि मग शो संपवला. त्याच्यानंतर परत एकदा चहा प्यायची तलब आली होती म्हणून खाली गेलो तर चरख्यावरती एक माणूस चहा बनवत होता. तिला चहा घेतला आणि या लोकांची गहन चर्चा चालू होती की बाबा 25 दिन में पैसा कैसे डबल कर सकते हैं. ऑफिसमध्ये आलो, परत मेल बघितले, काहीच नव्हते. मग म्हटलं चला घरला जाऊयात. घरी येता येता 2 बिस्किटचे पुढे घेऊन येताना मला लक्षात आलं की आपल्या गाडीचा डिस्प्ले बोंबालला आहे. मग आलो कंटाळून तसाच घरी. मग आंघोळ केली, फ्रेश झालो. तोपर्यंत बायको म्हणाली की पोरानं शी केलेली आहे. मग त्याचं ढुंगण धुतलं आणि मग म्हटलं जेवायला बसूयात. सो आजचा मेनू होता दूध भात. तशी काही जास्त भूक नव्हती, पण झोप आली होती म्हणून झोपायला आलो. सो असा होता आजचा दिवस. शुभरात्री. टाटा.